खूप कमर्शियली सिनेमे बघत जगत आलो लहानपणीपासून आपण. सो आपली सिनेमाची आयडिया किंवा सिनेमा म्हणजे काय तर आपल्यासाठी तो आहे. पण तसं बघायला हे खूप नॉर्मल आहे. असं सिनेमा बघणं किंवा बनवणं खूप नॉर्मल आहे. पण आता ते आपल्याला खूप कौतुकास्पद वाटतंय, कारण आपण ज्या पद्धतीने सिनेमा आपल्याला फिडिंग केला गेलाय तो फार कमर्शियली मेकिंग वाईज बनवला गेलाय. ऍक्च्युअली हा प्रश्न नाही पडायला पाहिजे. प्रश्न असा पडायला पाहिजे की हा सिनेमा त्या कमर्शियल कसं काय बनवला असा प्रश्न यायला पाहिजे, कारण आपलं जगणं तसं नसतं. आपलं जगणं हे आहे ऍक्च्युअली. आणि त्याला करताना एफर्ट्स काय घ्यायचे, त्याला काही एफर्ट्स लागणार आहेत. आपल्या आसपास जगलेल्या गोष्टींना कॅच करायला, शूट करायला काय असं येणार आपल्याला. तर मला वाटतं की ते कसं आता सोपं असलं पाहिजे किंवा आहे ऍक्च्युअली. फक्त आपलं हा तसा तो बनलेला आहे म्हणून आपल्याला वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे. वेगळं नाही, ते ओरिजिनल आहे, ते मूळ आहे. फार अति वास्तव दाखवलं असतं, तो मोह तुम्ही टाळलाय आणि तो जो बॅलन्स साधला गेलाय ना तो फारच. हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण हा प्रश्न कोणी विचारत नाहीये. खूप मला त्याच्यासाठी मला खूप स्वतःवरती हे करावं लागलं की हा सिनेमा फार भयंकर हॉरर होऊ शकला असता. म्हणजे आता हॉलमध्ये दोघं बसले असते, गेले असते का तो होऊ शकला असता व्हिज्युअली. पण अगेन तोच आहे की मी माझ्या पर्सनल लाईफ मध्ये पण आणि सिनेमा बनवून आपण एक गोष्ट नक्की पाळतो की आयुष्यात जाताना की आपल्या आयुष्यात काय नसावं कोण नसावं हे आधी ठरवतो मी, मग जे पाहिजे त्याच्या मागे पळतो. तसं सिनेमा बनवताना पण मला लक्षात आलं होतं की हा सिनेमा कुठपर्यंत वाईट होऊ शकतो हे मला ते चांगलं मला लक्षात आलं होतं. मग लक्षात आल्यानंतर आपण टाळल्या त्या गोष्टी की इकडे नाही जायचं, हे टाळायचं. हे टाळल्यानं मग जे राहिलं तो सिनेमा राहिला. म्हणजे एखादा मूर्ती घडवताना नको असलेला भाग छाटत जातो आणि मूर्ती सुंदर बनते. तसं नको असलेल्या गोष्टी मी साईडला करत गेलो, राहिला तो एक चांगला ओरिजिनल सिनेमा की ज्याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं जगणं आहे.